अनेक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असतो। आपल्याला कल्पना आहे की शिवतांडव स्तोत्र हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्तोत्र आहे। ते तसं रावण रचित स्तोत्र आहे। ज्यावेळी रावणाने आपल्या सुंदर लंकेमध्ये कैलास पर्वत असला पाहिजे म्हणून कैलास पर्वतच उचलून तो लंकेला नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी शिवजींनी केवळ आपल्या पायाच्या अंगठ्याने तो दाबला आणि त्यानंतर रावणाचा जो काही अहंकार होता त्याचा भंग झाला आणि आपण अडचणीत आहोत हे समजल्यानंतर रावणाने शिवस्तुती चालू केली। ती शिवस्तुती म्हणजे हे शिवतांडव स्तोत्र आहे, ज्यामध्ये शंकराच्या शिवशंभोंच्या विविध रूपाचं त्यांच्या विविध गुणांचं वर्णन हे या स्तोत्रामध्ये करण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा त्याचं उच्चारण असल्यामुळे या स्तोत्राच्या उच्चारणातनं आपलं उच्चारण देखील चांगलं होतं आणि मनाला एक चांगली शांती देखील मिळते। आणि अर्थातच रावण रचित असल्यामुळे त्याच्यामध्ये एक आक्रमकता देखील आपल्याला पाहायला मिळते। महादेवाची स्तुती जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेव लंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डमं निनादवड्डमर्वयं चकार चंड तांडवम तनोतुन शिवा शिवम, अशा प्रकारची एक जी स्तुती या ठिकाणी केलेली आहे। मला असं वाटतं त्यामुळेच ते म्हणत असताना एक अंगामध्ये स्फुरण देखील आपल्याला या निमित्ताने येतं। आणि मी खरोखर ही जी टीम आहे, ज्या टीमने आपल्या सगळ्या सहभागी जे आमच्या माता भगिनी आहेत, बंधू आहेत, यांना याचं प्रशिक्षण दिलं आणि त्या प्रशिक्षणातनं आज एक प्रकारे रेकॉर्ड या ठिकाणी होतोय आणि मोठ्या संख्येनं आपण शिवतांडव स्तोत्र म्हणतोय। मी त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो। आपण असं मानतो की